हॅलो फ्रेंड्स, माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं वेलकम आहे. तसं तर मी ब्लॉग वगैरे बनवत नाही किंवा लॉंग व्हिडिओ जास्त बनवत नाही. स्वामींचे शॉर्ट्स आणि छोटे मोठे असे कुकिंग व्हिडिओ बनवते, त्यातच माझा वेळ जातो. ते सुद्धा मला बनवायला वेळ मिळत नाही, तरी सुद्धा वेळात वेळ काढून मी बनवते. पण यावेळी मुलांच्या म्हणण्यावरून मी एक छोटासा ब्लॉग शेअर केलेला आहे, तर सर्वांनी ब्लॉग नक्की बघा. मुलाची स्कूल आणि मिस्टरांचं ऑफिस यामुळे वर्किंग डेज मध्ये आम्हाला कुठेच बाहेर जाता येत नाही. जायला फक्त आम्हाला असतो वीकेंड, आणि त्यामध्ये सॅटर्डे संडे असलं की मग तर मुलांना बाहेर जायलाच आवडतं. घरामध्ये सारखं टीव्ही आणि मोबाईल बघून ते सुद्धा कंटाळतात. सुट्टी असली आणि पप्पा घरात असले की मुलांची सारखी डिमांड असते की त्यांना पप्पांनी कुठेतरी घेऊन जावं, आणि पप्पांना सुद्धा अशा गोष्टीत इंटरेस्ट आहे. त्यांना सुद्धा मुलांसोबत खेळायला आवडतं. मग ते मुलांना कुठेतरी गार्डन मध्ये किंवा पार्क मध्ये घेऊन जातात किंवा एखाद्या ग्राउंडवर घेऊन जातात. तिथे फुटबॉल, बॅडमिंटन किंवा बॅटबॉल त्यांना खेळवतात. सध्या गरमी सुद्धा वाढली आणि ऊन सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे फक्त सकाळी 1 ते 2 तास मुलांना ते घेऊन जातात बाहेर. दुपारी खूप कडक ऊन असल्यामुळे आम्ही जास्त बाहेर पडत नाही आणि मग डायरेक्ट संध्याकाळचं निघतो. आमच्या इकडे जवळच मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहेत, पार्क्स आहेत आणि प्ले एरिया सुद्धा आहेत. अशा प्रकारे भरपूर स्लाइड्स आहेत जिथे मुलं खेळू शकतात, आणि सॅटर्डे संडेला भरपूर मुलं असतात, तर त्यामुळे मुलांना सुद्धा खेळायला आवडतं. यावेळी भरपूर स्कूलच्या एक्झाम्स चालू झालेले आहेत, त्यामुळे मुलं खूप कमी आहेत. नाहीतर इथे सॅटर्डे संडेला भरपूर मुलं खेळायला येतात. आम्ही ज्या एरियामध्ये मुलांना घेऊन गेलो होतो तिथे पब्लिक 9 किंवा 10च्या नंतरच येतात. मोस्टली डिनर वगैरे करून सगळे येतात. नंतर इथे 12 ते 1 पर्यंत टाइम स्पेंड करतात. सध्या रश कमी आहे, आणि मुलांची जेव्हा एक्झाम कंप्लीट होतील तेव्हा तर भरपूर रश असतो इथे. मुलं फुटबॉल वगैरे खेळतात. याशिवाय इकडे स्केटिंग आणि सायकलिंग साठी सुद्धा सेपरेट ग्राउंड असतात, त्यांचे ट्रॅक असतात, तर तिथे भरपूर मुलं प्रॅक्टिस सुद्धा करतात. आणि असे आर्टिस्ट सुद्धा इथे असतात एंटरटेनमेंट करण्यासाठी. तर आज टेडी बेअर आलेला होता. कधी कधी मिकी माऊस असतो, गोल्डन मॅन असतो, भरपूर डान्सर्स असतात. स्पीकर वगैरे लावून गाण्यांवरती ते डान्स वगैरे करतात, सिंगर असतात. बरेच म्युझिकल बँड सुद्धा इथे प्रॅक्टिस साठी येतात, तर ते सुद्धा बघायला मिळते. आणि सर्वजण शांततेत मस्त रिलॅक्स होऊन बघतात आणि इथे टाइम स्पेंड करतात. मुलांसाठी आम्ही इथे खेळणी वगैरे घेऊन येतो, त्यांना खायला प्यायला घेऊन येतो, त्यामुळे इथे बराच वेळ आम्ही स्पेंड करतो. आणि मुलं सुद्धा छान खेळतात, खातात पितात आणि छान एन्जॉय करतात. आणि बाहेर आलं की थोडंसं फ्रेश वाटतं. विकली कामातून थोडासा वेळ काढून आपल्यासाठी आणि मुलांसाठी वेळ घालवला तर खूप छान वाटतं. मुलं बाहेर खेळतात सुद्धा आणि मोबाईल टीव्ही पासून लांब सुद्धा राहतात. आमच्या छोटूला तर इथे खेळण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, त्याला तर फक्त या बबल सोप मध्ये इंटरेस्ट होता, आणि त्याने ते घेऊन सुद्धा मागितलं. ते घेतल्यानंतर त्याला बाकी खेळण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, सारखं तो तेच करत होता आणि मला सुद्धा तेच करायला सांगत होता. बाकी आमचा मोठा तर पप्पांसोबत खेळत होता. त्याला बॅट बॉल खेळणं, फुटबॉल खेळणं खूप आवडतं, सायकलिंग वगैरे करणं आवडतं. स्केटिंग सुद्धा आम्ही घेऊन येतो कधी कधी. तर अशा प्रकारे आमचा वीकेंड स्पेंड होतो. इथे सगळ्याच प्रकारची लोक येतात, कॉलेजचे स्टुडंट्स, त्यांचे ग्रुप्स, ऑफिसचे ग्रुप्स किंवा फॅमिलीजचे ग्रुप्स वगैरे पण येतात मुलांना खेळायला, त्यांना खायला वगैरे घेऊन येतात. आणि लोक इथं सॅटर्डे संडेला भरपूर टाइम स्पेंड करतात. आम्ही सुद्धा मस्त टाइम स्पेंड केला. तर असा होता माझा पहिला व्लॉग. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला आवडत असतील तर मी असे ब्लॉग नक्की बनवत राहीन. आणि खूप वेळ खेळल्यानंतर मुलं थकली, त्यांना झोप लागायला लागली, तर मग आम्ही परत घरी जायला निघालो. 5 मिनिटं वाट बघितल्यानंतर रिक्षा मिळाली आणि बसून आम्ही घरी गेलो. रिक्षात बसून कोणाकोणाला प्रवास करायला आवडतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा.